नमस्कार मंडळी, मी आहे दीप्ती, लाईफ ऑफ दीप्ती. तर आज आम्ही येतो एकविरेला. तर आमची खूप वर्षापासून आमचं प्लॅनिंग चाललेलं आहे एकविरेला यायचा. फायनली तो सक्सेसफुल होतोय. गेला आम्ही फिरायला तर खाऊ घेणं चालू झालेलं आहे. गाईड आहे आजचा रसाळ. गाईड की नाही आजचा? समोर जायचंय, चला मग. जायचंय तुम्हाला? सर सर इकडे बघून जरा बोला, कुठे जायचंय? अडथळत रस्ते अडथळत आहे का? कोणाला वाटतंय घेतला अडथळत रस्त्यातून? अरे हा काय साईडने त्या पार्किंगच्या गाड्या तिथून एकदम स्मूथ येतो. झाली माझी आमचा हा प्लॅन तर सक्सेसफुल होता चाललाय. तर आम्ही नेक्स्ट प्लॅनिंग सुद्धा चालू केलेली आहे, थेट रायगडला जायचं. 우리 카카오페이 좀 보내. 전화번호로 해서 이렇게 보내고. 그렇죠. आमची कॅपॅसिटी संपलेली आहे. तू 2 नोट्या कधी घेणार आहेस? नाही पण त्याच्या तोंडातून ऐकलंच जरा बरं वाटेल ना मला. मी पहिले 2 रोट्या खाई. या तात्यांच्या दुकानात आम्ही ओटी घ्यायला थांबलेलो. साडीवाली ओटी घ्यायची होती. आम्ही ओटी घेतलेली आहे. आमचा हसूनच जीव चाललाय. ताईंचा कचरा पडलेला आहे आमच्या. काही कचरा पाडू नका हो ताई. फायनली आपण वर पोहोचलेलो आहे आता आई माऊलीच्या दर्शनाला. तर आता लाईनीत उभं राहायला चाललोय आम्ही. चला तुम्ही पण दर्शन घ्यायला. आम्हाला वाटतं फारच गर्दी असेल, पण अशी काही आमच्यासोबत गर्दी नाही आहे. हॅलो, आमचं फायनली दर्शन झालेलं आहे आता. खूप वर्षापासूनचं आमचं प्लॅनिंग चाललेलं दर्शन घ्यायचं. तर आमचं दर्शन झालेलं आहे आता. तर यांना विचारूया तुमचं दर्शन कसं झालं सगळ्यांना. सगळ्यांचं दर्शन कसं झालंय? माऊलीच्या मंदिराचं आणि ह्या लेण्यांचं एकमेव वैशिष्ट्य म्हणजे त्या 5 पांडवांनी एका रात्रीमध्ये बांधलेलं हे मंदिर आहे. आई माऊलीचा उदय होतो. आमचं दर्शन आता झालेलं आहे. आता आम्ही खाली उतरतोय सगळीजण. रसाची तर रसाच फेमस आहे बाई आजच्या ब्लॉग मध्ये. अजून काय पाहिजे? काय पाहिजे? किती झालं? 70 ना? तुम्ही 100ची नोट दिलीस ना? आई माऊलीच्या दर्शनानंतर आम्ही श्री नारायणी धाम इथे आलेलो आहोत. त्याचा ओंकारला भरपूर दिवसापासून आतुरता होती. ती गगनगिरी मध्ये हा मंदिराकडे जाणारा रोड आहे. कशी गर्दी आज. इथे सर्व प्रकारचे मोफत उपचार उपलब्ध आहेत.
होमिओपॅथी उपचार